आपला बाबू दादा आता उठले. बाबू दादा त्याला लागले हाबू. बाबू दुखतो तुझ्या डोकाला? इथं मडका फुटला, इथं दुखतो का? श्रेयांश कुठे लागलं तुझ्या? बघू दाखव, आत लावून दाखव कुठे दुखतो का? नाही बघू 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 बघू. तर मित्रांनो, आपल्या बाबू दादाची सकाळ झाली आणि आता जस्ट उठले बाबू दादा. 10 वाजत आलेत, 9:30. आता उठतोय. आमच्या रूममध्ये झोपलेला. पहाटे उठल्यावरती मग आजी आजोबांकडे आला झोपायला. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण परत एकदा व्लॉग कंटिन्यू करूयात. तर आता वाजलेले आहेत जवळपास 11:30 आणि आमच्या शेटने आता आंघोळ केले, केस वगैरे कापून आलेत आणि आंघोळ केले आणि चहा घ्यायला बसलेत. थोड्या वेळात भाजी आणून देतील, चिकन. त्यांना जायचे ऑर्डरला, मग त्याच्यामुळे भाजी वगैरे आणतील, लवकरच जेवतील आणि मग जातील. काय केलं? काय केलं? डोक्याला लागला का राहिलं? तर मित्रांनो, आज पण ऑर्डर आहे आपली पोरांची पॅन्टची. आज जाणार आहेत पनवेलला. बघा, आज पण शर्ट वगैरे इस्त्री करायला लागतील. तिघांचे शर्ट, पॅन्ट वगैरे सगळं इस्त्री करून घेते. इथंच लावून ठेवलेले मी निकाल. कपडे अर्धे लावले नाही, यांच्या बाजूला काढून ठेवलेले. इस्त्री करायची होती म्हणून. तर आता घेते, पहिले इस्त्री करून घेते कपडे. तर मित्रांनो, काल मी तुम्हाला दाखवलेला, तर बघू शकता इथले फाटे वगैरे कसे आम्ही काढणार होतो ना, तर ते काल काढलेत ना. अर्धी बाजून साफसफाई करायचे ना. आमचा सेकंड होम म्हणजे दुसरा घर, एक प्रकारचा बेडा, हा दुसराच घर आहे आमचा. चूल वगैरे आहे ते. आणि भरपूर म्हणजे अडचणी सगळ्या गोडाऊन टाईप करून ठेवलेला. आज सगळा साफ केला भाऊने आमच्या. आता लवकरच इकडं पण शिफ्टिंग होईल आमची. आणि ती बघा बाबूदादाची बड्डेची सायकल मावशीने आणलेली. ती पण बेडच्या माल्यावरती होती, वापरलीच नाही. ती धुवाची वॉश करायची घाणेरड्या. हे बघ, वॉश करते, काढ, उतार, धुवायचे तिला अजून गाणे. बघा तिचं प्लास्टिक पण नाही काढलं आम्ही, जशीच आहे नवीन. ऑलरेडी एक होती खाली म्हणून तिला वरती ठेवलेलं, तर ती पण घाण झाली. आता तिला वॉश करून बाबूदादाला रोज चालवायला ठेवू बाहेर. काय करायचं इथं? मुरुम टाकून सोपायला लागलं इथं गुलगुलीत. याला इथे छान लावायला लागल, तिथे पाटला तिथं चालला. हा, जिथं जिथं घुशी वाकर काढला ना, सगळं मुरुम वगैरे टाकून चोपून मस्तपैकी सारवायचे. आणि आपलं साई शेड बघा, आज साईकडं मी लक्ष नाही मारला. आज भाऊ घरी येत ना, संडे. आंघोळ गेले साईची. आजचा डिपार्टमेंट साईचा पोरांच्या हातात आहे आमच्या. तिकडंच लाव. तर बघा, आमचा बेडा पूर्ण क्लीन केलाय ना. अजून ही पण घाण आहे, पण आज नाही उद्या काढू आम्ही ना. बाबूदादा दाखव तुझा टकोरा कसा फुटलेला. मडक्याला डायरेक्ट बाबूदादाने आमच्या डोकं लावलंय ना. डोकं हे बघा इथेशी कसा फुटलाय डायरेक्ट. बाबू कसा फुटला? हा, काय फुटला? मडका. हा, तुझा डोका फुटला का? तुला दुखतो का? कुठे दुखतो दाखव. औषध पाजायला लागल. पाजू इथं औषध पण लावले, सिप्लाड आणि क्रीम. हे बघा, खोकला झाले का? हे बघा, अजून प्लास्टिक कवर वगैरे, टायरचं पण नाही काढलं. तर बड्डेला जशी गिफ्ट भेटलेली तशीच ठेवलेली सायकल. आता संध्याकाळी वॉश करून घेऊ. संध्याकाळी करायची का आता वॉश करायची गाडी? संध्याकाळी नंतर संध्याकाळी आम्ही दुकान बंद करू ना, सगळं साफसफाई करून घेऊ. तर इकडचं सगळं म्हणजे एवढं आहे तेवढं घाण काढून टाकायचं आम्हाला. आणि पूर्ण चेंज होईल, सांगणार नाही, बघाल तुम्ही ब्लॉगमध्ये. एक दिवसानंतर दिसेल तुम्हाला काय चेंजेस होणार आहे ते. कपडे वगैरे झालेत आपले धुवून, अर्धे मशीनला लावलेत, सुकत टाकायचे. तर आता तिकडे भाऊने आमचे काटे वगैरे काढले, त्याच्यामुळे तिकडे नाही टाकले सुकत. आणि पोरांचे कपडे इस्त्री केलेत. हे बघा, हे आणि शेटचे तिकडे ठेवलेत, दोघांचे वेगळे वेगळे ठेवलेत. हे बघा,
इथे शर्टचे कपडे इस्त्री करून ठेवलेत प्रेस करून. तर झाले आपले कपडे वगैरे झालेत सगळे प्रेस वगैरे करून. आता भाजी बनवली आईंनी, चिकन, भाकरी पण आहे, भात पण आहे. पोरं जेव्हा ऑर्डरला जातात तेव्हा खाऊन जातील. आजची ऑर्डर अंजपूरून आहे, अंजप ते पनवेल, गावाचं नाव नाही माहीत पनवेलचा कुठला आहे. बघा चिकन पण आहे, सुकट वगैरे आहे, भाकरी पण आहे, पाणी पण गरम करून ठेवलं बाबूला जर लागलं तर. तर आपली घरातली कामं सगळे आवरलेत ना. आज मला प्रांजलीचा ब्लाऊज शिवायचे, बिचारीला किती दिवस होप्स देऊन ठेवलेत, आज शिवेल उद्या शिवेल. तर आज फायनली कटिंग करून तिचा एक तर ब्लाऊज तिला शिवायला देते, म्हणजे घालायला देते शिवून. तर चला आता मी जाते दुकानामध्ये आणि बसते मशीनवरती ना, दाखवेल काय काय होतं ते. मित्रांनो सगळं पोरांची तयारी झाली आहे, त्यांनी भाकर वगैरे खाल्ले, जेवले. आणि बघा परत एकदा आमच्या भांड्यांचा बसारा, ही भांडी का पिच्छा सोडत नाही. आणि हे चालू ऑर्डरला आमचा बाबू दादा पण पाठी लागले. बघू बघू डोळ्याला कुठं गाणे काली सांडवलं गाणे. बाबू दादा पप्पा चालले, तेरे को नहीं लेके जाने वाले. बोल विचार पप्पाला, पप्पा मी येऊ. ऑर्डर दिले आलो चालू 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 चला 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 शेठ चला चला. अरे दुकानात, अरे दुकानात चालला मी, लोकांना देता. सोनाली याला घ्या आता, मी दुकानात आलोय ना. घे. किती 1 रुपयाला घ्या. आता हे रोजचा 100 होईल आता. आई थांब थांब थांब. कपडे घाल, पिंक पाहिजे का? असे शेमशेम कपडे घाल ना मग. हा पॅट तुला लिहिला, मला घेऊन तुला येलो. आपण मामाला घेऊन जाऊ ना. बाबा आपलं तर कोण आलं बा दुकानात. हे बा आरुष दादा आहे, ही दीदी आहे, काकी आहे. ते काय खाल्लं, आईस्क्रीम का. ते बा त्यांची आजी पण आहे. अरे बा पैसे दिलं बा तरी. आता घे पकडून ठेवा का. पैसे दिले. तुम्ही पण दिले का पैसे आईला. ठीक आहे पैसे रिटर्न. बाबूला घ्यायला तुझे पैसे, बाबूला घ्यायला. हा बाबू दादा कुठं होता बाबू दादा आता. मॅडम बॉब तुझं काय मला मंडी दाखव. काय दाखवू तुझ्या कॅमेरामध्ये, काय दाखवू माझ्या कॅमेरामध्ये. मग पुटायला दाखव. माडका फुटल्याला दाखवू. बघा तो माडका फुटला, तो तिला फेकून ह्यो एक माडका फुटला. इथं 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 छोटासा माडका फुटला. अरे बा याचा टकोरा माडका फुटला. काय मला दाखव मंडी. कॅमेरामध्ये दाखवेल हा. टकोरा फोडून घेतलाय ना बाबू दादा. काय बोलतो कॅमेरामध्ये दाखव. तिकडे बा तिकडे कॅमेरामध्ये बा. दुखतो का, दुखतो. दाबू का मग, औषध लावू का. नको लावलाय. हा आईने लावलाय. डोलं कोणी फोडलं. मला काय माहिती. यो यो आईस्क्रीमचं याचं डोळं कोणी फोडलं, बाबू दादाने फोडलं. मार गो तुला. त्याला मार त्याला. ची फेकून दे. चला आता आमच्या बाबू दादाला काय करायचं. काम चला काम करूचं. पटकन सांगा. हा काय नाही अगं आहे ते ना 3 चौखंड्या म्हणा. आता दौरीत देत आहे बोला, आज तर संध्याकाळ तर त्याला. चल लवकर मच्छी बाबाला घेऊ. चल मच्छी बाबा दारावरचं काय जाऊन नाही जाणार तो. माझ्या आईला भाकरी त्याची चल बाबू दादा ना आई बघा कशी चालत. मच्छी बाबा आणाला दोघा पण. दारावर काय पण आलं ना तर आवाज देऊन सांगायला आई कांदा आले, लसूण आले, बटाटा आले. आता मच्छीवाला आले की सांगतो मच्छी बाबा आले. आता बघू काय काय मच्छी आहे, म्हणजे तू मच्छीवाल्याकडे दाखवते. ए बाबू काय आहे मच्छी.
चल लवकर. जाऊ दे चल. पोराही खाल्ले हे वावे काय कॅमेरा आहे. आणि मग तो कसा आहे आता तुझी शूटिंग मच्छीवाल्याची. हा ना हे काय हे काटते का हॅलो हा हॅलो हा तुम्ही बोला तुम्ही काय बोलायचं ते बोला वर्षीला तेवढा रेकॉर्डिंग होईल. हा का हा. दुसरं काय नाही का मला. कुपा आहे वाव आहे बोंबील आहे तुला काय पाहिजे बाबू दादा ए, काढ रे, धर. अरे बाबू दादा तुला काय पाहिजे ए अप्या नाही भूषा भाऊ येते काटेरी हे म्हणते बाबूला खायला नाही. नको नको मग काय घेऊ ग. वाव घ्या ना फ्रायला काय ते वाव फ्रायला एक नंबर भारी भाजीचं नाव काय त्या माशाचं ठोस नाव मासा आहे तो तू त्या दिवशी घेतला तो. हा गोल मासा आहे ठोस मासा आहे हे देऊ हो, त्याला काटा असत का. काटा नाही हे काय समोर आहे ना काटा काय याला फ्राय कर रसा कर कसा पण कर तू कसा भाव. 70 रुपये बरं बोला लवकर बोला बाबू काय करतो इकडं बघ मच्छी टाइम बघा सट. बघितलं अरे मी मला विचार करायला लागतं का अर्धी खाते ना तिने अर्धी. घेतली ते पटकन पटकन सगळी घेतात ना. नाही घेऊन झाली तरी तुम्ही दे अजून- चल मग. काय देऊ तो देऊ ना एवढा टाइम बोलायला काटा नाही ना. काटा मग करायला लागते माझी. तो का इकडे बघ तुझा आवाज ऐकला ना डायरेक्ट वाटायला जातो. ಒಕ್ಕಟೊಂದು ನಾಲ ಮುಂಜಾನೆ ಕಾಯವ मग कोतागನ मड्ड बघ आता भाषा बोल 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 अजून बोल. मग पडलं का मला वाटायला जातो. काय शिवाय जायचे तर ते आम्हाला नाही का समजलं वावरी नाही ना मला तर. वावरे म्हणजे आमचं एक नाही त्या पेशंटला द्यायचंच नाही ना मच्छी पण नाही म्हणते विचारला नाही बरं ना. कुणाला भावांचं ऑपरेशन झालं ना आता तर मग ते खाऊ शकतात का असं विचारतात हा. मग त्याला त्याला काय नाही त्यांना फिश सांगितलं ना सध्या स्किन अलर्जी होईल म्हणून खा तर द्यायचं नाही मग. हम्म. तुला नको ना काय पाहिजे इकडे बघ तुझा आवाज ऐकला ना लगेच काय कसा होतं. कसा करू चिरू का गोल करू गोल गोल कर बोट्या गोल कर. हे बघ डायरेक्ट काय बोलतो माहितीये का आई चल लवकर मच्छी व्हावायला आलं. कशासाठी असो कॅमेरा काय तर मित्रांनो झाली आता संध्याकाळ आणि आपल्या साईकडे लक्ष द्यायला कोण नाही आहे भाऊ वगैरे ऑर्डरला गेलेत आणि आमचे दुर्वास भाऊ आहेत ते गेलेत फिरायला मग त्याच्यामुळे आता संध्याकाळचा डिपार्टमेंट माझ्याकडे आहे साईचा त्याला घेतला पेंडा बघा पेंडा टाकला हे संध्याकाळचा टायम आहे साईकडे मला वाटलं काय शेपटी आलं होतं साई तिकडे या. नाही खाण्यात बिजी आहे आई शेण नाही येत आता तिथे टाकलं वाटतं पोरं आहे काहीच नाही ठेवला त्याने दोन पोटं टाकलं ते आतला पण चारून माझा बारुकलं 2 पोटं आणि तो आमचा कष्टाचा कमला गाडी चालवतो काय करतोस गाडी खेळतोय आमच्या आईने इथे ध्यान होती ती सगळी साफ केली आणि आता पाणी मारलेलं सारवायचं होता पण अनफॉर्च्युनेटली पोरांनी सगळं शेण टाकून दिलं आणि आता हे बघा साईने किती दायना केलं मातीचं आणि ही आपल्या बाबूदादाची सायकल बाबूदादाने आणि काकाने वॉश केली आणि ती माखवली पण बाबूदादाने आपल्या बाबूदादा बस ना बाबा बघ कशी गाडी हे करतो बघ इकडे बघू तू काय घालतो आजी घालतात का गाडी बघू दाखा बघ कशी टोकली तुटली गाडी आमची ठोकून पण झाली ना तुटून पण झाले आणि मगाशी आमची ते एक ट्रॅक्टरने भर टाकलेली आता ते थोडी भर काढ गाडीमध्ये टाकून तुला कशी का चपाती आठवलं रे खरंच का काय पाहिजे तुला चपाती बनवून दे कशी असते चपाती कशी असते खायला का ओके तुला मम्मी काय बोलू बाबू दादा श्रेयश बाबू दादा मग काय बोलायचं तुला बाबू दादा हां मग कसं बोलायचं दाखव बोलून
अरे बे बाबू दादा बोल. काय बोलू इकडे बघून बोल. अरे बोल बाबू दादा बोल. आय लव्ह यू बाबू दादा बोलू. बाबू दादा इकडे बघ मॅडम. मी काय घेतले? आता रांगोळी काढायला हा तापलं पाणी. बाबू दादा इकडे पण मी काय बोलतो. आवाज येतो का तुला माझा? मग तुला मी श्रेयांश बोलू. नको बाबू दादा बोल. तुला श्रेयांश नाव पटतं का? हा तुला श्रेयांश नाव पटतं? कर श्रेयांश बेकार आहे हा ना बाबू दादा. पट्टो. बाबू दादा पटतं. मग तुला काय बोला जाऊ मी? आले बोलो. आय लव्ह यू. आय लव्ह यू बोलू. वा त्याच्या पुढं आले बोलो. आय लव्ह यू. चल आय लव्ह यू बाबू दादा. आय लव्ह यू श्रेयांश ना कोणा बोलू मग? हा काय बोलू मग? आय लव्ह यू श्रेयांश. अरे बोल बाबू दादा बोल. आय लव्ह यू बाबू दादा बोलू का? हे बघ काल केला. अरे मग तुला बाबू दादा नाव आवडतो का श्रेयांश नाव आवडतो? बाबू दादा नाव आलं तर आलं तू. ओके ओके ओके. आमच्या बाबू दादाला ना बाबू दादा नाव आवडतो म्हणजे आमच्या श्रेयांशला. वाकरलंय. बघ कसं वाकरलंय. हे सगळं ते तुझं चला. कुठं कोण फेकून देतो ना. तर आमच्या साई काय करतो? साई ए साई बा तुझा पेंडा खापला. 2 मिनिटं थांब. कुट्टी घालते हा तुला. 2 मिनिट रुको थोडा. घे कुट्टी. खा काय हात लाव रे. मस्तीत नको येऊ. मस्ती आलं तुला माहिती. चल मस्ती आले साईला. आज बाहेर नाही काढला तर बाईला मस्ती आले. बाहेर काढायला जाणतो तो. दगड अजून मम्मीला कोणी मारले? बाबू दादाने. का मारली मम्मीला बाबू दादाने? ते बाबू दादा गाणं झाले. नाही नाही बाबू दादा चांगला आहे. बाबू दादा नाही गाणेरडा. माझा बाबू दादा चांगला आहे. आई गाणं झाले. नाही आईला नाही गाणेरडा बोलायचं. आई पण चांगली आहे. शशू गाणं झाले. नाही सगळे चांगले आहेत. कोणालाच असं बोलायचं लोक गाणं झाले. लोकांना पण बोलायचं नाही तर कोणालाच गाणेरडा बोलायचा नाही. माणूस गाणं झाले. अरे तुला एवढ्या गोष्टी सांगितल्या कोणी? लोकांना माणूस गाणेरडा असं कोणालाच गाणेरडा बोलायचं नाही. सगळे चांगले असतात. फक्त माणसाचे विचार गाणेरडे असतात. माणूस गाणेरडा नसतो. काय बोलते मी? माणूस गाण्याला नाही. नाही माणूस गाणेरडा नसतो. तुझे केस काढले. तू विषय कशाला बदलतोस? टॉपिक तूच घेतला ना. आता तो विषय काय बदलतोस? सोनाने. बघा असं आहे आमच्या पोरे. नाही आमचा रियांश आहे. रियांश दादा कोण आहे हा? रियांश दादा. हा काय बोलायचं त्याला? नॉलेज नाही बोलायचं. नाही दादा बोलायचं. हा रियांश दादा बोलायचा. मग रियांश दादा तुला काय बोलतो? काय बोलतो रियांश? बाबू दादा. काय बाबू बोलतो? दादा. बाबू दादा. एक बाबू दादा एक रियांश दादा. आमच्या आलीमध्ये सगळं दादा आहेत ना बाबू दादा. ते बघ कुठे चालला लपून. लकून ते बघ खाते. त्याने क्यूब घेतला बघ. त्याने क्यूब घेतला बघ. क्यूब कलर क्यूब सॉल्व नॉलेज दादा. नॉलेज दादा काय छाची पाठी मागे गेला. हा चला चला एक फिरून दाखव. दे रे एक कलर क्यूब दे. मला दे. हा एक तू घे. एक तू घे. काकी हा मला चॅलेंज देतो करू शकता. हा तुम्हाला चॅलेंज देतो करू शकता. मी करू शकते. तू करतोस का? मी नाही करत. मग मला काय चॅलेंज देतो का तू? करू शकतो. मग कर.
काय करू बघ सॉल्व करून दाखव चल. मला नाही सॉल्व म्हणे तुम्ही कसा बनवला तुम्ही कसा बनवला काय बोलतो पण असं नाही फेकून द्यायचं बाबू. मी द्यायला मी देतो ना. तुम्ही क्यूब बनवून दाखवा ना. मी दाखव क्यूब बनवून. हा. ठीक आहे चल चॅलेंज एक्सेप्टेड. मी क्यूब बनवून दाखवते रियांशला. रियांशने चॅलेंज केला मला क्यूब बनवून दाखवला. चॅलेंज एक्सेप्टेड. चॅलेंज एक्सेप्टेड. हा थांब चॅलेंज चॅलेंज हार्ड असू दे ना पण तू टेन्शन नको घेऊ मी करेल ना सॉल्व. चालेल ना. एकच कलरचा पाहिजे सगळा. सगळं एकच कलरचं देतो करून काय बाबू दादा एकच कलरचा मला बोलून दे. देतो थांब पहिले रियान दादाने चॅलेंज दिलं ना रियान दादाचं कम्प्लीट करू मग तुझा देतो चालेल ना. एकच कलरचा. ठीक आहे नाही वाटत होईल. तू काय को टेंशन लेता है भाई हम काय को बैठे हैं इधर हम चैलेंज कंप्लीट करने के लिए बैठे हैं. नाही वाटत. वयंगर आहे बाई. पप्पा बाकी काय बोलला काय बोलला बाबू दादा. पप्पा बापाच्या घरी जा पप्पा. आणि पहिली बोला पप्पा गावाचा ब्लॉग लागले आहे. पप्पा लोकांचा आहे. पप्पा लोकांचा आहे. पप्पा लोकांचा नाही लोकांचा. पप्पा बाबू दादा काय बोलला बाबा. काय बोलला रे बाबू दादा तू. ना काय बोलायचं नाही मी तुला रे. नाही तुला मी काय बोलायला सांगितलंय. तुला मी असं बोलायला सांगितलंय का. काय बनवून देऊ तुझा क्यूब का. हा देतो हा. बनवतो ना बच्चा तू काय को टेन्शन देत आहे. 2 मिनिटच राहिले फक्त. तू टायमिंग पण लावलंय काय. ओके चल 2 मिनिटं ना. 3 11 आपला टाइम 11 12 13. तू नक्की टायमिंग कितीचा लावलं ते सांग पहिले मला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 19 40 50 60 80 90 100 झाले. असं थोडंच असतं टायमिंग. काय रे मम्मी काय बोल बच्चा. शून्य शून्य अकरा नवदा अकरा नवदा शून्य शून्य झाले. 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30 31 32 33 34 35 36 37 38 39 20 21 22 23 24 25 26 27 27
रियांश काय चॅलेंज कम्प्लीटेड. इकडचा सगळं गोल चैलेंज कंप्लीट. कितना मिनट हुआ? 5 मिनट भी नहीं हुआ. 5 मिनट के अंदर सॉल्व किया है देख. 5 मिनट के अंदर. अब क्या बोलता है तू? मला बोलून दे. आता आता माझ्या बाबू दादाने पण दिलं चॅलेंज. आता बाबू दादा पण बनवून देतो. बाबू दादा आईने बघ किचन मध्ये काहीतरी बनवायला घेतलं. जायचं किचन मध्ये आपण. चल ते बघूया. चल काय भाजी बनवली. चल ये 1 2 3 4. मी चाललो होतो ना. नाही मी खाईल आता. इकडे बघ. हे काय आहे? आईने काय सांगितलं? काय आहे? काय आहे तो सांग? काय हे काय आहे? साप आहे का? हा का? नाही साप नाही. अरे वजरी आहे वजरी. पोटला येतो बकऱ्याचा. बापाची गाडीच्या आला माझा पप्पाने आला. बापाची मी देतो. तू कशाला येतो? माझ्या पप्पाच्या घरी मी चाललोय. तू यायचं काम नाही. चल. हॅलो कशाला? देतो. मला आय लव्ह यू मम्मी बोल. अरे मम्मी का हा बोला. थोडीशी दात टाकले. थोडीशी डाळ टाकू? नको. कोणती डाळ टाकू बाबू दादा? आलो कॉलेज येलो कलरची का? डाळीचं नाव सांग ना. आलो कॉलेजची टाक. येलो सगळ्या डाळी येलो कलरच्या असतात. फक्त मसुराचे ऑरेंज कलरचे असते. तू मला सांग मूग डाळ टाकू, तूर डाळ टाकू का चणा डाळ टाकू? चणा टाक. कोणतं टाकू? आलो कॉलेजचा चणा डाळ. नमस्ते. चणा डाळ. चल मी चणा डाळ भिजत टाकते. चला आता आज आमचा बाबू दादा खाणार आहे वजरी. रड रड अजून रड अजून रड अजून रड. कशाला पाहिजे भिंती रांगोला? या कोणी केलं ड्रॉइंग? त्याला काढून काय द्यायची गरज होती? काय पेन ते त्याने गेली माझी त्याने घेतो. तुम्हाला दिसला नाही घेतो रंगवताना त्याला. तुम्ही एक काम कर त्या घरामध्ये लागून त्या चहा पिणारा पोरगा आता चपाती खातो मटन भाव सोबत कार्टून लावलं लॅपटॉपला. बकऱ्याची कलेजी. बकरीची कलेजी खातो बाबू दादा. ना बाबू दादा कसे ओके का? पाणी आणू का तुला प्यायला? आणतो हा. तर बाबू दादा आणते मी पाणी. अजून पुढे ना वरते ना अजून इथे ना इथे व्हिडिओ मध्ये दिसशील ना. बाबू दादा मी इथे वरती आहे ना. इथे डोकं ठेव ना. इथं डोकं ठेव असं. उच्च डोकं. हा उठला डोका. नको झोपला डोका तर उठला डोका. उठून दे ना. झोप आले ना. आमच्या बाबू दादाला आता झोप आले. आमचा बाबू दादा आता झोपणार आहे. बाबू दादा पप्पा नाही आहेत त्याच्यामुळे आज त्याचा कॉन्ट्रॅक्ट माझ्याकडेच आहे. पप्पाचा लॅपटॉपला मस्तपैकी कार्टून लावलं तर ॲड आले. तोपर्यंत आमच्या बाबू दादाला झोपवते मित्रांनो. आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. चला बाय बाय. आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. काय बोलायचं तुला? आंबा. तुला काय बोलू सांग? बाबू दादा. मग तुझं नाव तर श्रेयांश आहे ना पण? बाबू दादा बोलत. ठीक आहे चालेल. चल तुला बाबू दादा बोलेल तर मग सगळ्यांना बाय बाय कर. त्याला सांग मला बाबू दादा बोलत जा तिथे. काय बाबू दादा बोलत जा. हा मला श्रेयांश नाही आवडत. मला बाबू दादा आवडतो. नाही वाजत. मग काय बोलायचं तुला? नाही आवडत. मग तिकडे बघून बोल ना. त्यांना कसं काय समजल? तेव्हा मामा पण बघतो बघ तिकडनं. मामाला काय सांगशील? नाही बोलायचं. बाबू दादा बोलायचा. हा ओके चल. सगळे आता तुला बाबू दादा बोलतील. तर चला बाय बाय मित्रांनो. आमच्या बाबू दादाला बाबू दादा बोलायचं. श्रेयांश नाही बोलायचं. बाबू दादा बोलायचं. चला बाय बाय. आजचा ब्लॉग इथे सेंड करते.